मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की आर्थिक वाढ मोजण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी खूप वर्षाच्या अथक परिश्रमाने एक माप तयार केलं. ते माप म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अर्थात HDI. आपण HDIचे 3 डायमेन्शन्सही जाणून घेतले. ते म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हेल्थ व एज्युकेशन. या 3 डायमेन्शन्सना काही इंडिकेटर्सने मोजलं जातं. ते इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यांच्या संबंधित इंडिकेटर्सची व्हॅल्यू ही एक मिनिमम व्हॅल्यू असते आणि एक मॅक्झिमम व्हॅल्यू. याच्या आधारे प्रत्येक देशाच्या इंडिकेटरच्या व्हॅल्यूला 0 ते 1 याच्या दरम्यान कोणत्याही व्हॅल्यूवर नॉर्मलाइज केलं जातं. कोणत्याही देशाच्या इंडिकेटरवर यामधील कोणती पण व्हॅल्यू ही मिनिमम 0 असेल किंवा मॅक्झिमम 1 असू शकेल. चला आता आपण बल्गेरिया या देशाच्या उदाहरणावरून जाणून घेऊया. मानून चला की बल्गेरिया या देशासाठी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या इंडिकेटरची व्हॅल्यू आहे 0.7. हेल्थसाठीच्या इंडिकेटरची इंडेक्स व्हॅल्यू आहे 0.8 आणि एज्युकेशनसाठी इंडिकेटरची इंडेक्स व्हॅल्यू आहे 0.9. या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा काढतात हे आपण थोड्या वेळानंतर जाणून घेऊया. आता आपण HDIच्या कॅल्क्युलेशनवर लक्ष देऊया. या ठिकाणी या 3 व्हॅल्यूच्या जॉमेट्रिक मीनला कॅल्क्युलेट करतात आणि याच जॉमेट्रिक मीनला HDI म्हटलं जातं. जॉमेट्रिक मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. सुरुवातीला आपल्याला या 3 व्हॅल्यूला गुणलं पाहिजे आणि यानंतर यांचं घनमूळ घ्यायचं. यातून आपल्याला 0.795 ही व्हॅल्यू मिळाली. याचाच अर्थ असा झाला की बल्गेरिया या देशाचा HDI म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 0.795 इतका आहे. अजून हा टॉपिक संपलेला नाही, कारण अजून आपल्याला प्रत्येक डायमेन्शन्सच्या इंडिकेटरला जाणून घ्यायचं आहे. ह्या इंडिकेटरच्या मॅक्झिमम व मिनिमम व्हॅल्यू पण जाणून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की 0 व 1 या फक्त प्रत्येक इंडिकेटरच्या नॉमिनल व्हॅल्यू आहेत. वास्तविक मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू वेगवेगळ्या असतात. चला या सर्व गोष्टींना आता सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण बघू शकतो की GNP पर कॅपिटा इन पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP इन डॉलर हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा इंडिकेटर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला डॉलरमध्ये मिळते. यासाठीची $100 इतकी मिनिमम व्हॅल्यू आहे आणि $75,000 इतकी मॅक्झिमम व्हॅल्यू ठरलेली आहे. याचा अर्थ असा आहे की कोणत्या पण देशाचे GNP पर कॅपिटा इन पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP इन डॉलर्स 100पेक्षा कमी असेल तर त्याची व्हॅल्यू ही 0 होईल. जर कोणत्या पण देशाचे GNP पर कॅपिटा इन पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP डॉलर्स 75,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याची व्हॅल्यू होईल 1. कोणत्या पण देशाचे GNP पर कॅपिटा इन पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP डॉलर्स या दोन्ही व्हॅल्यूच्या मध्ये असेल आणि अशामध्ये या व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करतात आणि ही व्हॅल्यू 0 आणि 1 यांच्यामध्ये येईल. म्हणूनच या ठिकाणची पोस्ट व्हॅल्यू ही 0 आणि 1 यांच्या दरम्यान असणार, कारण कोणत्याही देशासाठी कोणत्याही इंडिकेटरची व्हॅल्यू ही 0पेक्षा कमी असू शकत नाही किंवा 1पेक्षा जास्त असू शकत नाही. आता बघू हेल्थच्या संबंधीचे इंडिकेटर. हे आहे लाईफ एक्सपेक्टन्सी इन इयर्स. यासाठी मिनिमम व्हॅल्यू आहे 20 वर्ष आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 85 वर्षे. एज्युकेशन हे HDIचे पुढील डायमेन्शन आहे. एज्युकेशनसाठी सुद्धा 2 इंडिकेटर्स वापरतात. एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग. एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग याची व्हॅल्यू 0 ही मिनिमम आहे आणि 18 मॅक्झिमम. मीन इयर ऑफ स्कूलिंगची मिनिमम व्हॅल्यू 0 तर मॅक्झिमम व्हॅल्यू 15 आहे. या इंडिकेटरचे अर्थ काय आहेत हे जाणून घेऊया. GNP पर कॅपिटा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP डॉलर्स हे आपण बघितलेलं आहे. आता आपण बाकीच्या इंडिकेटर्सबद्दल जाणून घेऊया. लाईफ एक्सपेक्टन्सी इयर्स यापासून सुरुवात करू. ज्या पण देशामध्ये आज कोणतेही बाळ जन्माला आले तर त्या देशाच्या वर्तमान मृत्यूदराच्या हिशोबाने ते बाळ किती दिवस जिवंत राहू शकतं, म्हणजेच त्याचा जीवनकाल किती दिवसांचा असेल याची व्हॅल्यू ही इयर्समध्ये असते. यालाच लाईफ एक्सपेक्टन्सी इयर्स असं म्हणतात. यानंतर आपण जाणून घेऊ एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग म्हणजे काय. या ठिकाणी आपण कोणत्या पण देशाच्या प्रचलित स्थितीनुसार कोणत्या पण मुलाला किती वर्षाचे शिक्षण मिळू शकतं हे बघतो. आता मीन इयर ऑफ स्कूलिंग काय असतं हे जाणून घेऊया. या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट देशामध्ये जेवढे पण लोक आहेत ज्यांचे वय 25 वर्षे इतकं आहे त्यांना किती वर्षाचे शिक्षण आतापर्यंत मिळालेलं आहे ते म्हणजेच मीन इयर ऑफ स्कूलिंग. आता आपण भारताचे वास्तविक मूल्य गृहीत धरू आणि या सर्व गोष्टींना एका सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. सर्वात पहिला आपण आरोग्याच्या संबंधीचा डाटा एकत्र करू. आपल्या देशामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी
ही आहे 67.2 वर्ष इतकी. आपल्याला जर हेल्थची इंडेक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला वापरतात. इंडेक्स व्हॅल्यू इज इक्वल्स टू ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू. हा जो फॉर्म्युला आहे, आपण या फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूया. 67.2 मायनस 20 डिवायडेड बाय 85 मायनस 20 इज इक्वल्स टू 0.726. यातून आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये हेल्थची व्हॅल्यू आहे 0.726. यासाठी एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंगची व्हॅल्यू 11.9 व मेन इयर ऑफ स्कूलिंगची व्हॅल्यू आहे 6.7. इकडे पण आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. असे मानू की या फॉर्म्युल्याचा वापर करून एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंगची व्हॅल्यू ही आहे एक्स व मीन इयर ऑफ स्कूलिंगची व्हॅल्यू आहे वाय. पण आपल्याला एज्युकेशनसाठी एका इंडेक्सची गरज आहे. यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यूची सरासरी काढावी लागेल. आपल्याला एज्युकेशनची इंडेक्स व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 करावं लागेल. म्हणजेच आपण या दोन व्हॅल्यूचे अरिथमेटिक मीन काढणार आहोत. आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगबद्दल जाणून घेऊया. आपल्या देशामध्ये GNP पर कॅपिटा इन पर्चेसिंग पॉवर पॅरिटी PPP डॉलर्स याची व्हॅल्यू आहे $6,590. यासाठीही आपल्याला इंडेक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. हा जो फॉर्म्युला आपण हेल्थ व एज्युकेशनसाठी वापरला होता तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरू शकत नाही. ही एक मोठी समस्या आहे. आता यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्यांमध्ये लॉगचा वापर करावा लागेल. आपल्याला व्हॅल्यू या लॉगमध्ये कॅल्क्युलेट कराव्या लागतील. आता इथून पुढे हा फॉर्म्युला आपल्याला बदलावा लागेल. हा फॉर्म्युला होईल लॉग 6590 मायनस लॉग 100 डिवायडेड बाय लॉग 75,000 मायनस लॉग 100. यातून जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल ती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची इंडेक्स व्हॅल्यू असेल. या तीन व्हॅल्यूचा जॉमेट्रिक मीन म्हणजेच HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. जॉमेट्रिक मीन कसा कॅल्क्युलेट करतात हे आपण आधी बघितलेलं आहे. करंट ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टच्या हिशोबाने 0.633 ही भारताची HDIची व्हॅल्यू आहे. आपण जर UNDPच्या मदतीने लोकसंख्येचा रिपोर्ट बघितला तर त्या ठिकाणी HDIच्या व्हॅल्यूच्या मदतीने जगातील सर्व देशांना 4 भागांमध्ये विभागलेला आहे. आपण बघू शकतो की आपल्या देशाची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्या व्हॅल्यूच्या आधारावर आपण असं सांगू शकतो की आपला भारत देश मीडियम ह्युमन डेव्हलपमेंटच्या यादीमध्ये येतो. UNDPच्या आताच्या रिपोर्टनुसार एकूण 191 कंट्रीजमध्ये भारताची रँक आहे 132. बघू शकता की आपला देश हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये खूप मागे आहे. तर आत्तापर्यंत आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे इंडिकेटर्स अँड डायमेन्शन जाणून घेतले. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पना जाणून घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.